आता आम्ही फायनली जेजुरीमध्ये पोहोचलो। रात्री तरी पण 1:06 झालेले आहेत। तरी आता आम्ही झोपतो आणि सकाळी तुम्हाला जेजुरीचं दर्शन कळवतो। ओके, नमस्कार मित्रांनो, आता आमच्या जेजुरीमधून रात्रीला आम्ही 2 वाजता आलो होतो। आता आम्हाला जेजुरीच्या गडावरती जायचं आहे। ते नवीन गड बनवलेलं आहे, तिथं दर्शन घ्यायचं आहे। त्यासाठी आता आमचे मित्रमंडळ सर्वांची आंघोळ वगैरे झालेली आहे। आता आम्ही लगेच 5 मिनिटात बाहेर पडणार आहे रूमच्या। ओके, सर्व मित्र परिवारांना एक कळकळीची विनंती आहे, आमचे मित्र गणेश सोनवणे यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा। आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद। सर्वजण बघू शकता आता जस्टली आमचं म्हणजे सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे। आम्ही रात्री या ठिकाणी आलो होतो, सांगितलं होतं रात्री तुम्हाला की आम्ही म्हणजे सगळे दर्शन करू, कारण काय की खूप थकलो होतो कालच्या प्रवासामध्ये। खूप जास्त म्हणजे अति विसावायची गरज होती आम्हाला। खूप जास्त थकल्यामुळे काय की आम्ही रात्री इथं थांबण्याचा मुक्काम म्हणजे आम्हाला कालच घरी जायचं होतं, मी काल बोललो पण होतो, पण जास्त सगळे थकल्या कारणामुळं आम्ही इथं रूम केली। तर आम्ही जेजुरीला रात्री मुक्कामी थांबलो, समजा 2 वाजता इथं आलो होतो काहीतरी। आणि आता सर्वांची आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही गड जेजुरी म्हणजे जे की पृथ्वी तलावावरती कडेपठार नावानं ओळखलं जातं। शंभू महादेवाचा दुसरा अवतार की जो मार्तंड भैरवाचा असं काहीतरी आहे, ते मला कन्फर्म नाही सांगता येणार, पण मग ते जेजुरीचा खंडोबा म्हणून म्हणतात। त्या ठिकाणी आम्ही चाललोय, म्हणजे मी अगोदर पण बघितलेलं, एवढं विशेष हे माहिती नाही, पण आहे ते महादेवाचा अवतार एवढं नक्की आहे। आणि आम्ही आता या ठिकाणाहून लगेच 2 मिनिटांमध्ये चेकआउट करणार आहे आणि लगेच आम्ही दर्शनाला चाललो। तर बघा समोर तुम्हाला दर्शनाचंही दाखवतो, देवबाप्पाचं सगळं तिथं मस्त पाहिजे व्यवस्थित, ते हळद वगैरे खूप म्हणजे खूप आनंद आहे त्या गडावर। सर्वांनी नक्की या आणि नक्की बघा त्या गडावर, तुम्हाला वरती सांगतो। आता 2 मिनिटं इथं पोहोचलो जेजुरी या ठिकाणी। तर आता जेजुरीला आल्यानंतर आम्ही रात्री 2 वाजता रूम केली। प्रवासात खूप थकलो असता आम्हाला आरामाची खूप सगळ्यात जास्त आवश्यकता होती, त्यामुळे मी इथं रूम केली आणि रूमवरती आलो, रात्रभर आराम केला। आता सकाळी आम्ही तरी 7:00च्या दरम्यान उठलो। आता काही जण फ्रेश होत आहे, आम्ही फ्रेश झाल्यानंतर आम्हाला व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी आम्ही फ्रेश व्हिडिओ बनवत आहे। आता काही 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही सगळेजण इथून चेकआउट करणार आहे आणि देवदर्शनाला जाणार आहे, म्हणजे इथं जेजुरीला दर्शनाला जायचं आहे। आम्ही 7 ते 8 दिवसापासून खूप 3 ते 5 राज्यामध्ये फिरून आलेलो आहेत। आता महाराष्ट्रात आज आम्हाला संध्याकाळपर्यंत खूप आनंद झाला। महाराष्ट्रात मी पूर्ण 5 राज्यामध्ये हिंडून खूप आनंद झाला। त्यानंतर आम्ही आता महाराष्ट्रातून आता आमच्या घराकडे जाणार आहे। घरी जाण्यासाठी किती वेळ होईल आणि इतकी उत्सुकता आहे की खूप दिवस झाले असं वाटलं की 3 वर्षापासून आम्ही फिरत आहे। आम्हाला घरी जायची एवढी ओढ लागली की तुम्हाला शब्दात तर काही सांगू शकत नाही। सर आमचे दिलवाल सर बोलन 2 शब्द। 101% जाणार आहे, म्हणजे जाणारच आहे घरी आज। प्रत्येक व्यक्तीने माझं एवढंच बोलणं आहे, प्रत्येक व्यक्तीने हा जो अनुभव असतो फिरण्याचा, हा प्रत्येकाने आपल्या जीवनात अनुभवायला हवा। आणि आमचा समजा आम्ही आमच्या ह्या मेमोरीज कधी आम्हाला भविष्यात म्हातारं झालं तरी पाहता याव्या, म्हणूनच आम्ही फक्त ब्लॉग टाकतोय। आम्ही हा ब्लॉग समजा प्रसिद्धीसाठी किंवा कशासाठी असं काही टाकत नाहीये, कारण की त्यामध्ये काय अशा पण 5-50 व्ह्यूज येतात। काय म्हणजे ब्लॉगचं मला पहिल्यापासून काही नाही, फक्त आमचे ह्या ज्या मेमोरीज आहेत की आम्ही सोबत फिरलो, कुठं गेलो, काय गेलो, हे आम्हाला भविष्यात स्मरणात राहण्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवतोय। बाकी याच्यातून आम्हाला प्रसिद्धीसाठी वगैरे काही नाहीये। जय मल्हार। तर आता आम्ही डायरेक्ट मंदिराच्या मार्गाला निघलोय। एक पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये आम्ही पायथ्याशी पोहोचू आणि पायथ्याशी पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतोच तिथं की आम्ही कसं म्हणजे वरती तर सगळेच जातात, पण आम्ही म्हणजे ब्लॉग वगैरे करत जाणार आहे, त्यामुळं बघू शकता समोर दाखवतो मी तुम्हाला। बघू शकता हे जेजुरगडावरचं पहिलं गेट आहे। आम्ही चाललोय आता गडावरती, सगळेजण आता भंडारा वगैरे घेऊ, नंतर तुम्हाला सगळं पिकूनच दिसून समोर। आता निघालोय वरती जायला, चला तर बघत राहा ब्लॉगला। तर बघू शकता तुम्ही, आम्ही आत्ताच भंडारा वगैरे घेतलाय, कपड्यांना पण लावला आणि चाललोय वरती। बघू शकता सगळे मंडळी आहे, भरपूर खूप गर्दी आहे आणि चाललोय आता वरती गेल्यानंतर दाखवू तुम्हाला कडेपठार कसं आहे तर। ठीक आहे।
तर नमस्कार, आम्ही फायनली पोहोचलो आता इथं कडेपठार गडावरती आणि आम्ही दर्शन गर्दी खूप आहे, पण बघतो तरी पण किती वेळ लागेल. तर आता भंडारा वगैरे घेतलाय सगळ्यांनी, लावलं मस्तपैकी. खूप असं म्हणजे आनंद झाला एकदम आणि बस निघतोय वरती. तर चला बघूया पुढे. बघू शकता तुम्ही, आम्ही कडेपठार गडावरती आत्ता जस्ट थोडं म्हणजे एक शेवटचं गेट राहिलं आहे. आम्ही पोहोचणार कडेपठार गडाला आणि पोहोचल्यानंतर मी तुम्हाला वरती दाखवतो किती मस्त आहे हे. इकडं पेढेवाले सगळे लोक बघा, दुकान वगैरे. बघू शकता फायनली ठीक आहे, या ठिकाणी मुख्य महाद्वार मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी पोहोचलो आहे आणि बघू शकता किती मोठी भीड आहे. खूप लोक फोटोशूट करतात इथं आणि आम्ही पण इथं आलो आहे. बघू शकता, बस थोड्या वेळामध्ये वरती जाणार आणि दाखवतो वरती. बघू शकता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे वरती एकदम. हे जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर असं या मंदिराचं नाव. आणि बघू शकता या ठिकाणी सगळेजण आमची मंडळी पुढे चाललेत. तर ठीक आहे, बघा समोर जेजुरगडावरती आलेलो आहे, ज्या ठिकाणी समजा शिवशंकराचा अवतार जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर या ठिकाणी. बघू शकता सगळं पिवळं दिसतंय इथं. खूप आनंद येतो या ठिकाणी आल्याच्या नंतर. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि बघू शकता तसं मी समोर तुम्हाला दाखवतो. बस या ठिकाणी आता एवढंच. तर चला भेटूया समोर. तुम्ही बघू शकता आम्ही आता कडेपठार गडावरून घरी चाललो आहे. बघू शकते आमचे साहेब ना फोनवर बोलत आहे. तर चला बरे, आम्ही जेजुरी जोरात थोडं जोरात वरती आलो आम्ही गडावरती. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आता मनाला प्रसन्न झालो आणि एक नंबर बरं असं वाटलं. आणि देवानी सर्वांच्या इच्छा पूर्ण करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी देवाला विनंती करतो की आलेल्या सर्व भक्तांची त्यांनी कल्याण करावं हीच देवा त्यांनी मी प्रतिज्ञा करतो. जय मल्हार. तर रामकृष्ण या ठिकाणी कडेपठार गडावरती आलोय आम्ही सगळे. आमचा ग्रुपच आहे 5-6 जण. एक माणूस आमचा खालीच येतो, थोडा जास्त म्हणजे वीक झाला की तो म्हणजे आराम करतो. आम्ही म्हणलं ठीक आहे, पण या ठिकाणी येऊन ना एक वेगळं समाधान झालं मनावर. इथं आल्याच्या नंतर एक आत्मिक अनुभूती झाली की या ठिकाणी म्हणजे इतकी एवढं समजा उन्हाचा प्रहर आहे सगळं आहे, पण लोक इतक्या म्हणजे देवाच्या याच्यासाठी किती लोक समजा तळमळ आहे लोकांची. बघा ना, इतके लोक पळतात इकडून तिकडं तिकडून इकडं, पण काहीच नाही, कोणाला कशाचाच भार नाही आहे. बस हळदीचा तो म्हणजे भंडाऱ्याचा तो उधळलेला रंग डोळ्यामध्ये बसतोय. एक नंबर या ठिकाणी वाटतं. आणि यानंतर आमचे दिलवाले सर 2 शब्द बोलतील. बोला सर. सर्व मंडळींना एकच नाही, सर्वांनी आणि आता आम्ही जस्ट ना बस एक पुढच्या 5 मिनिटात खाली जाणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा हेच माझं म्हणणं आहे आणि सपोर्ट करा आमच्या चॅनलला. रामकृष्ण हरी जय. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता गडावरून दर्शन घेऊन खाली आलो आहोत. आता खाली पश्चिम दरवाजातून खाली आलो. आता बाहेर जायचं होतं गाडीकडे, तरी मधामध्ये आम्ही प्रसाद घेतला नव्हता. त्यासाठी आम्ही प्रसाद घेण्यासाठी आमच्या मित्राकडे इथे या दुकानावरती उभं राहिलेलो आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही जेजुरी गडावर कडेपठार गडावरती आम्ही पश्चिम दरवाजाला आहे. दादा दुकानचं नाव आहे शिवमल्हार पेढे भंडार. या दुकानावरून आम्ही आता जस्टली पेढे वगैरे घेतलेले आहे सर्वांनी. बघू शकता साहेबांनी पण घेतले. आणि या तुम्ही नक्की भेट द्या या दुकानाला सुद्धा आणि या गडाला सुद्धा. तर पेढे यांच्याकडूनच घ्या. तर विनंती. हो बिलकुल. म्हणजे ते 10 रुपये शिल्लक घेते बरं का. काय नाही, व्यवस्थित आहे. या ठीक आहे. त्यानंतर आता इथे छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांची तिथं भेट झालेली होती. त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तिथं पण ब्लॉग बनवून आम्ही जाणार आहे. आणि तोच रस्ता आहे हा. त्यासाठी जाते वेळेस तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. आणि समोर गेल्यानंतर आम्ही पुन्हा व्हिडिओ
आता बघू शकता रस्त्यात काहीच गर्दी नाही एकदम, म्हणजे हा रस्ता तो नाही ज्या रस्त्याने लोक चालले, आम्ही वेगळ्या रस्त्याने खाली चाललोय आणि झालंय आता बस पुढच्या 5 मिनिटात आम्ही गेटवर पोहोचणार आणि त्यानंतर झालं तर मोरगावचं दर्शन करणार आहे गणपती बाप्पाचं अष्टविनायकांपैकी एक. त्या ठिकाणी जर झालं तर तिथं एक छोटासा तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मिळेल, कारण तिथं ब्लॉग मी बनवणार नाहीये. आम्हाला जायचंय समोर, आज खूप लांब जायचंय, 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो आम्हाला आज निर्णय आहे की आम्हाला तो करायचाच आहे. त्यामुळं खूप दिवस झाले घराच्या बाहेर निघून, तर चला बघूया समोर. बस करतो. हे बघा या ठिकाणी आपल्याला दिसत असेल बघा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या ठिकाणी भेट झाली होती, तिथं ते दिसत नाही इकडून भाऊ. चला मी तुम्हाला पुढून दाखवतो. माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे देव आज देवळात आहे, अन्यथा देव देवळात राहिले नसते. हे माझ्या राजाचं वैभव आहे. बघू शकता तुम्ही ज्यावेळेस छत्रपती शहाजीराजे भोसले हे कर्नाटकमध्ये आलेले सोबत होते, त्यानंतर ते बऱ्याच काळानंतर इथे आले होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ऐतिहासिक तिकडं पण खूप मस्त आहे. जेजुरगडावरचे लोक खूप कमी येतात तिथं, पण बघू शकता खूप सुंदर आहे. आणि चला तर ब्लॉग बघत राहा समोर. या इकडे चला. काय मम्मी बोल राहिली तुला? तर मित्रांनो आता आम्ही माझ्या लेकरासाठी हे भाऊ खेळणे घेतले, हे भाऊ त्याच्यानंतर आपासात घेतला, बस बाकी काहीच घेतो. कदरलो आता आम्ही आता घरी जायचं. आता खूप दिवस प्रवास झाला आणि 8-1 दिवस झाले, म्हणजे आता घराची खूप आठवण येत आहे आम्हाला सर्वांना. त्यासाठी आम्ही आता पत्तीच्या मार्गाने निघणार आहे. आता आम्ही दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता यानंतर घेणार तर आम्ही मोरेश्वरचं दर्शन घेणार. कदाचित नाही घेतलं म्हणजे ब्लॉग तर टाकणारच नाही, आम्ही फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकू जर घेतलं तर गेलो तर. आणि तिकडे समोर घ्या आतमध्ये लेकरा दिलवाले सर पोरायसाठी काहीतरी घेत आहेत आतमध्ये साहित्य वगैरे. या ना साहेब, घ्या ना तुम्ही, काय अडचणी ब्लॉग मध्ये, काय अडचणी घ्यायला. दिलवाले साहेब इथं घेऊ लागले खेळणे वगैरे, काहीतरी कॅरम वगैरे. ते लहान लहान मुलं आहे त्यांच्या घरी. हां ओके एक नंबर घेतलाय का? ओके. तर बघू शकता आणि आम्ही आता जेजुरगडावरचं दर्शन घेऊन आणि परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर अवघ्या काही क्षणामध्ये आम्ही रूमवर जाणार आहे. तिथनं बॅग वगैरे घेतला की लगेचच आम्ही परत जाणार आहे, कारण खूप दिवस झालेत आता. हो साहेब. आणि झालंय आमचं दर्शन आता फायनली. हे प्रसाद वगैरे घेतलाय सगळा आणि आम्ही आत्ता क्लिअरली निघणार घरी. घेतलं तर मयुरेश्वराचं दर्शन मोरगावला आणि मग नंतर सगळं बंद. ओके बाय बाय, टेक केअर. आता फायनली ना आम्ही रूमकडे चाललोय आणि झालंय आमचं जेजुरगड. आता फायनल लगे रूमला जाऊन आणि आम्ही डिस्चार्ज घेऊन लगेचच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत घराकडे. आम्ही आता थोडा वेळ झाला जेजुरीतून दर्शन केलं आणि बाहेर पडलो. आता यानंतर आम्हाला खूप भुका लागलेला आहे. आम्ही आता एखादा चांगला दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही रूमचं चेकआउट करून त्या ठिकाणी निघलो आहे मोरगावच्या मयुरेश्वराकडं. त्या ठिकाणी गेलो तर आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार आहे. आणि समोर बघू शकता आमचं जे आहे ना, तर आता जेवण करायचा वेळ झालेला आहे, खूप भुका लागलाय सगळ्याला. तर आम्ही भारतवरून प्रवासाला सुरुवात केली होती, ती येथपर्यंत येऊन पोहोचली की आम्ही आज शेवटचा दिवस आमचा भारतला पोहोचणार आहोत अवघ्या अर्ध्या घंट्यामध्ये. तर भारतवरनं आम्ही माहूरला गेलो. माहूरवरनं म्हणजे खूप त्या ठिकाणी महानंदी वगैरे, समोरही त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं श्रीशैलम ज्योतिर्लिंग. त्यानंतर आम्ही तिरुपती बालाजी, नंतर कोल्हापूर आणि पुण्यातून सर्व देवस्थान बघून आळंदी देऊ, त्यानंतर आपलं काय म्हणतात जेजुरी वगैरे बघून आम्ही आज फायनली आमचा एंड आहे आज प्रवासाचा. आम्ही आता थोड्याच वेळामध्ये घरी पोहोचणार आहोत. पण हा ब्लॉग फक्त केवळ एवढ्यासाठी बनवला की हा आमचा मित्र सचिनदादा खनसरे यांनी, म्हणजे अक्षरशः आम्ही 10 ते 12 दिवसापासून सारखं प्रवास करतोय, पण असं कुठल्याही प्रकारचा गाडीचा त्रास न होता इतकी रिलॅक्समध्ये गाडी चालवतो आणि इतकं सुपर गाडी चालवतो की आम्हाला त्याची म्हणजे त्याला असं म्हणायचं काम नाही पडलं की दादा इथं थांबतो ना थांब. तर असं नाही
किंवा त्याला वाटण तशा ठिकाणी त्यांनी आणि आमची व्यवस्थितरित्या सोय केली. त्याला सर्व जेवणाचं वगैरे तिकडं माहिती असल्यामुळं त्यांनी त्याच्या पद्धतीनं आम्हाला थांबवलं. आजही त्यांनी या हॉटेलवर आम्हाला थांबवलं. काय हॉटेल आनंददायी असं काहीतरी आहे जालना रोडवर. तर या ठिकाणी आम्ही थांबलो आणि आम्हाला खरोखर चांगलं वाटलं. तर तुम्ही सुद्धा त्याला एक सेवेची संधी द्या आणि त्याची गाडी एक वेळेस अवश्य नेऊन बघा. खूप चांगला मुलगा आहे, मेहनती आहे आणि निर्व्यसनीय पण. त्यामुळे त्याला नक्कीच न्या. खूप सुंदर आणि व्यवस्थितरित्या आज आमचा शेवटचा हा प्रवासाचा दिवस आणि आता पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये आम्ही घरी पोहोचणार आणि आपणही एकमेकांकडून काही एकमेकांकडून चुका झाल्या असतील तर एकमेकांना क्षमा करावं अशी माझी जाहीर विनंती तुम्हाला सगळ्याला. आणि मी सुद्धा काही विषय नाही. तर चला भेटूया पुढे. रामकृष्ण हरी.